मौजे चास माऊली येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून पाहणी। आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मौजे चास माऊली परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। अतिवृष्टीमुळे ओढेनाले तुडुंब भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक ठिकाणी रस्ते व पूल बाधित झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे। चास घोडेगाव मार्गावरील अनेक ठिकाणी भराव खचले असून काही पूल वाहून गेले आहेत। जाधवस्थळ नांदूर येथील ओढ्यावरील मोरी पूल पुराच्या पाण्यामुळे खचला असून संबंधित रस्ताही वाहून गेला आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। तसेच रामवाडी येथील मोरी पूल वाहून गेल्याने अनेक शेतकरी बांधवांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे। याशिवाय अनेक शेतकऱ्यांचे शेतबांध फुटल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख देविदासजी दरेकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर आणि शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत, वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या। यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा, ओढेनाले, पूल किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले।